दोडामार्ग तालुक्यात घाटीवडे बांबर्डे येथे बुधवारी रात्री 2 हत्तींनी शेकडो केळी भुईसपाट केली आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी युवकांनी फुलवलेल्या केळी बागा हत्ती एका रात्रीत उद्ध्वस्त करीत असल्याने युवकांसमोर प्रश्नचिन्ह झाले. दरम्यान उपवन संरक्षक समाधान चव्हाण बांबर्डेत न पोहोचल्याने तिथल्या गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर वनक्षेत्रपाल ए.पी. गमरे यांनी हत्तीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला वनविभागामार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. नुकसान घाटीवडे बांबर्डेत होतं आणि श्रीयुत चव्हाण हेवाळे ग्रामपंचायतीत जाऊन भाषणबाजी करतात. बांबर्डेत अश्विनी देसाई यांच्यावर हल्ला होऊन 7 दिवस उलटले तरी समाधान चव्हाण आणि सहाय्यक उपवन संरक्षक बाळ पुराणिक यांनी ना घटनास्थळाला भेट दिली ना श्रीमती देसाई यांना आर्थिक मदत दिली. त्यामुळे मदन राणे, दत्ताराम देसाई, संदेश राणे आणि अन्य शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध केला. या बांबर्डे राणेवाडीमध्ये दिनांक 8 रोजी येथील आमच्या गावातील महिला अश्विनी आप्पासाहेब देसाई ही जंगलात लाकडं आणण्यासाठी गेली असता तिथे एका टस्कर हत्तीने तिला जोरदार असा हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं. 2 दिवस ती त्या जंगलामध्ये पडून होती. त्याच्यानंतर जीवाची बाजी लावत ती नदीच्या किनाऱ्यावर येऊन पोचली. त्याच्यानंतर ग्रामस्थांनी तिचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ तिथे जाऊन तिला राणेवाडीतल्या आमच्या वस्तीपर्यंत तिला आणलं. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा वन विभागाचे आमचे उपवन संरक्षक समाधान चव्हाण यांनी या आमच्या गावाकडे बांबर्डे वस्तीकडे अजिबात ढुंकून सुद्धा पाहिलेलं नाही. आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचा निषेध व्यक्त करीत आहोत. आणि आता तिचं सगळं उपचार बांबोळी इथे करून तिच्यावर कोणत्याही प्रकारचे त्यांनी आर्थिक सहाय्य तिला केलेलं नाही आहे. आणि काल रात्रीसुद्धा परत हत्ती इथे येऊन धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान इथे प्रवीण देसाई या शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे. आणि आम्ही फॉरेस्ट ऑफिसमध्ये घेराव घालून त्यांच्याकडून वन विभागाचे कर्मचारी इथे गस्तीसाठी पाठवावेत हे आम्ही त्यांना विनंती केली होती. तरी पण एकासुद्धा विनंतीला त्यांनी आमच्या मान दिला नाही आहे. आणि अशा प्रकारे या सर्व वन विभागाचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहे. बांबर्डे परिसरात सध्या 3 हत्तींचा वावर आहे. 2 दिवसांपूर्वी एक टस्कर तर गेले 2 दिवस एक पिल्लू आणि मादी शेती बागायतीचं नुकसान करतायत. पिल्लाच्या पायाची घेरी 65 सेंटीमीटर, मादीच्या पायाची घेरी 130 सेंटीमीटर तर टस्करच्या पायाची घेरी 156 सेंटीमीटर आहे. बुधवारी रात्री प्रवीण उर्फ पिंटू देसाई यांच्या केळी बागायतीची या हत्तींनी मोठी नासधूस केली. हत्तींचे आवाज ओरडणं ऐकू येत असल्यानं त्यानं रात्री 2 वाजेपर्यंत फटाके वाजवून पहारा दिला. ते झोपी गेल्यावर 2 ते 5 या वेळेत दोन्ही हत्तींनी रात्री केळीची बाग भुईसपाट केली. ते हत्ती पुन्हा आज येण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते आहे. काल रात्री हत्तीने माझ्या केळीमध्ये रात्री 3 वाजता येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान केली. आम्ही 2 वाजेपर्यंत इथे बसलेलो होतो. अटंब वगैरे लावले पण हत्ती नदीच्या पलीकडे ओरडत होता. त्यानंतर येऊन 2 तास हत्तीने केळीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केली. नंतर मी उठून 5 वाजता बाहेर आलो तर हत्ती सगळं खाऊन बाहेर पडायला निघाले. वन कर्मचारी द.रा. मुकाडे, गणेश लोकरे आणि विश्राम कुबल यांनी नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो, प्रवीण गवस यांनी नुकसानीची पाहणी केली. हत्तींनी चवळी, वाली, नाचणी, मिरची या पिकांचं सुद्धा तुडवून नुकसान केलंय. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी दोडामार्ग वनक्षेत्रपाल ए.पी. गमरे यांना धारेवर धरलं. हत्तींना पिटाळण्यासाठी स्थानिकांचं गस्ती पथक नेमावं, वन कर्मचाऱ्यांची कुमक गाडी आणि फटाके पुरवावे, गावातले वन समितीचे पदाधिकारी बदलावेत, गंभीर जखमी अश्विनी देसाई यांना तत्काळ मदत द्यावी, हत्तींना पकडून नैसर्गिक अधिवासात पाठवावं अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. गंभीर जखमी महिलेबाबत असंवेदनशील असलेल्या वनाधिकाऱ्यांना ताळ्यावर आणण्यासाठी अखेर युवकांना वन कार्यालयावर धडक द्यावी लागली. त्यानंतर सरकारी बाबू हल्ले. वनक्षेत्रपाल ए.पी. गमरे यांनी शस्त्रक्रियेनंतर सावंतवाडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अश्विनी देसाई यांना आर्थिक मदत देण्यासाठी सावंतवाडीला जात असल्याचं सांगितलं. वन विभागामार्फत त्यांना 50,000 रुपये प्राथमिक स्वरूपात आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी ग्रामस्थांना सांगितलं. प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग.